नमस्कार मंडळी, आमची मैत्रीण श्रीदेवीकडे आले आहे। तिच्या सासूबाईंनी मसाला बुंदी कशी करतात त्याची रेसिपी दाखवली। त्यासाठी आधी त्यांनी 2 कप बेसनाचं पीठ घेतलं, 1 चमचा तांदळाचं पीठ त्यामध्ये टाकलं, 1.5 कप पाणी घातलं आणि सगळीकडनं हलवून पीठ भिजवून घेतलं। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। आपल्याला खूप पातळ पण पीठ भिजवायचं नाहीये आणि खूप घट्ट पण करायचं नाहीये। आणि सगळं पीठ भिजवून झाल्यानंतर एकीकडे तेल गरम करायला ठेवलं। भारतातनं त्यांनी बुंदी करण्यासाठी वेगळा मोठा असा चमचा आणलेला आहे। त्यावर वाटीने पीठ टाकून हाताने एकसारखं हलवलं आणि खाली तेलामध्ये मस्त बुंदी तयार झालेली आहे। सगळी बुंदी त्यांनी तळून घेतली, त्याचा रंग पण खूप छान आला आहे। अशा प्रकारे एक एक करून त्यांनी सगळी बुंदी करून घेतली। या बुंदीचे आपण बुंदीचे लाडू सुद्धा करू शकतो किंवा पाकात टाकून गोड बुंदी सुद्धा करू शकतो। 2 कप पिठाची भरपूर बुंदी तयार झालेली आहे आणि सगळी बुंदी तयार करून घेतल्यानंतर त्यांनी त्यावर तेलामध्ये थोडे शेंगदाणे आणि ठेचून थोडासा लसूण, कढीपत्ता टाकून सगळं ते परतून घेतलं आणि ते सगळं मिश्रण त्या बुंदीमध्ये टाकलंय आणि वरून लाल मिरची पावडर पेरली आणि मीठ पेरलेलं आहे। त्यामध्ये तुम्ही काजू आणि मनुका सुद्धा टाकू शकता। अशा प्रकारे त्यांनी खारी बुंदी ही मसाला बुंदी तयार केलेली आहे। श्रीदेवीच्या सासूबाई खरंच खूप छान आहेत। अगदी शांत हळूवार त्यांचं बोलणं आहे। त्यांच्या हाताला चव पण खूप छान आहे आणि आम्ही इकडे राहायला आल्यानंतरच आमची त्यांच्यासोबत ओळख झालेली आहे। आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बुंदी नक्की करून बघा, सगळ्यांना मुलांना आवडेल। व्हिडिओच्या खाली मी लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक केलं की संपूर्ण व्हिडिओ लगेच दिसतो आणि व्हिडिओ बघा नक्की। धन्यवाद।